सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची 21 दिवसांच्या आमरण उपोषणानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असतानाही त्यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला असून आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका कायम ठेवली आहे। सोनम वांगचुक हे 28 जून पासून दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करत आहे। सलग 21 दिवस उपोषण केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी त्यांना सफदरजंग रुग्णालयात हलवले। रुग्णालयात वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू असून प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। डॉक्टरांनी आरोग्याच्या दृष्टीने उपोषण थांबविण्याचा सल्ला दिला असला तरी वांगचुक यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला आहे। रुग्णालयातून जारी केलेल्या संदेशात त्यांनी 20 जुलै रोजी आयोजित चला संसदेवर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। या आंदोलनाला त्यांनी भारताची दुसरी स्वतंत्र चळवळ असे संबोधत अन्यायमुक्त आणि भीतीमुक्त भारतासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार सोनम वांगचुक यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार असून त्यांच्या प्रकृतीवर तज्ञ डॉक्टरांचे पथक सातत्याने लक्ष ठेवून आहे। देशोन्नतीसाठी डिजिटल विभाग प्रमुख अनिकेत पाटील यांची रिपोर्ट।